15 मार्च 2024चा शासन निर्णय काढून शिक्षण हक्क कायद्याने जे 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना जे शिक्षक दिले पाहिजे त्याच्या प्रमाणात बदल केला आणि चुकीचं धोरण राबवून आता मागच्या वेळेस त्यांनी 20 प्राथमिक शाळेची पटसंख्या 20च्या कमी असल्यास एक कंत्राटी एक नियमित शिक्षक असा निर्णय घेतला. आम्ही त्याला विरोध केल्यावर 10 पटसंख्येवर एक शिक्षक नियमित एक कंत्राटी असा निर्णय घेतला आणि तो निर्णय मात्र शिक्षक समितीसारख्या संघटनांनी विरोध केल्यानंतर राज्य शासनाने प्राथमिकमध्ये कोणताही कंत्राटी शिक्षक नेमला जाणार नाही अशा प्रकारचा स्वागतार्ह निर्णय घेतला. परंतु आता 2024-25 ची संख्या मान्यता करताना इयत्ता 6वी ते 8वीची पटसंख्या ज्या शाळेची 20 पेक्षा कमी आहे त्या शाळेमध्ये एकही शिक्षक मिळणार नाही अशा प्रकारची तरतूद केली आणि त्यानुसार राज्याचा विचार केला असता महाराष्ट्रातील 14,000 शाळांमध्ये एकही शिक्षक राहणार नाही अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. यामधून जवळपास राज्यातील 20,000पेक्षा जास्त शिक्षक अतिरिक्त होतीलच, परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं आहे जर त्या गावामध्ये एकही शिक्षक राहणार नाही तर त्या गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय होणार आहे. जर ते शिक्षक वर्ग प्राथमिकला जोडले तर आताच प्राथमिकमध्ये एका शिक्षकाला 2 ते 3 वर्ग शिकवावे लागतात तर त्याला 4-5 वर्ग शिकवावे लागतील आणि जर वर्गावी विद्यार्थ्यांना नेऊन टाकलं त्या गावची शाळा बंद होऊन त्या तुकड्या बंद होऊन तर त्या मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होणार आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात 28 ऑगस्ट 1980च्या शासन निर्णयाप्रमाणे चांगल्या प्रकारे शिक्षण मिळत होते. मात्र आरटी लागू झाल्यावर राज्यानं जुन्या काळचे नियम रद्द करून नवीन नियम लागू केले आरटी प्रमाणे. त्यातच शिक्षक खरे कमी झाले. मिडल स्कूलला 4 मिळत होते 3 झाले, पण आता 3ही ठेवायचे नाही, केवळ 0 शिक्षक बीट संख्येपर्यंत, त्यानंतर एखादा शिक्षक 2 शिक्षक. आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत की हे चुकीचं आहे आणि जर चुकीचं नाही आहे तर परवा शासनानं शुद्धीपत्रक काढून 1 शिक्षक देता येईल अशी भूमिका घेतली. म्हणजे आमचं म्हणणं खरं आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होते आणि म्हणून प्रत्येक शाळेला किमान मिडल स्कूलला 2 शिक्षक असलेच पाहिजे आणि ज्याप्रमाणे खाजगी शाळेला 100वर मुख्याध्यापक आहे तसा जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांना 100वरच मुख्याध्यापक असला पाहिजे. या मागणीसाठी आम्ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून 17 तारखेला संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये धरणे आंदोलन करत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.